सरकारशी चर्चेच्या तिढ्यानंतर बच्चू कडू आंदोलनावर अजूनही ठाम आहेत आणि थोड्याच वेळात बच्चू कडू रेल्वे रोखण्यासाठी रेल्वे रुळांवर जाणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्याशी चर्चेनंतर सुद्धा तोडगा निघालेलाच नाहीये। बच्चू कडू कार्यकर्त्यांशी बोलून मुंबईला जाण्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत आणि नुकतीच त्यांनी कार्यकर्त्यांची चर्चा सुद्धा केलेली आहे। काही शेतकरी रेल्वे रुळाकडे जाणार आहेत। बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। मात्र दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असं वक्तव्य केलेलं आहे की रेल्वे रुळांवर जाऊन देणार नाही, जॅम करू देणार नाही आणि त्यानंतर आता पुढची भूमिका काय आहे ते सुद्धा पाहावं लागेल सरकारकडून। कारण की ज्या चर्चेसाठी बावनकुळेंनी मुंबईला बच्चू कडूंना बोलावलेलं होतं, मात्र आंदोलकांची चर्चा केल्यानंतर त्या बैठकीमधून तोडगा असा निघाला की आम्ही मुंबईला येणार नाही, तुम्ही नागपूरला येऊन चर्चा करा। त्यामुळे आता बच्चू कडूंच्या पुढच्या भूमिकेकडे आणि सरकारच्या पुढच्या उत्तराकडे लक्ष असेल। आणि बच्चू कडू ज्यासाठी आंदोलन करतायत त्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। काय नेमक्या मागण्या आहेत बच्चू कडू यांच्या? कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करा, ज्या शेतकऱ्यांचा आतोनात नुकसान झालेलं आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मोठी मागणी बच्चू कडूंची। आपत्कालीन संकटांमुळे शेतकऱ्यांना एमएसपीवर 20% अनुदान मागितलेलं आहे। यावर्षी उसाला प्रतिटन 4300 रुपये एफआरपी देण्याची मागणी सुद्धा जोर लावून धरली आहे त्यांनी। कांद्याला प्रति किलो किमान 40 रुपये भाव द्या, ही सुद्धा महत्त्वाची मागणी। कांद्यावरची निर्यात बंदी आणि निर्यात मूल्य कायमचं हटवण्याची बच्चू कडूंची मागणी। गाईच्या दुधाला प्रति लिटर 50 रुपये तर म्हशीच्या दुधाला 65 रुपये भाव द्यावा। दिव्यांग किंवा विधवा महिलांना महिन्याला 6000 रुपये मानधन देण्याची सुद्धा मागणी आहे। सर्व रोजंदारी मजुरांचा मनरेगात समावेश करून दररोज 1000 मजुरी द्या, ही सुद्धा मागणी आहे। आणि बच्चू कडूंच्या रेल्वेच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असे प्रयत्न करत असतात। त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत। त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत। या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय, पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे, चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा। सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे। आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती, आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं। पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती। त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील, आम्ही असणार नाही, याच्यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही। त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली। आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे। शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत, ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे। त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल।